हॅलो एव्हरीवन, सकाळ सकाळी पहाटे उठल्या माझ्या हस्बंडने आरशामध्ये पाहून मला बोलले की तुला असं वाटत नाही का माझं वजन वाढलेलं आहे, मला कंट्रोल करायला पाहिजे. पण खरं सांगू का, त्यांना भुकेवर बिलकुल कंट्रोल नाही आहे. तर अशा वेळी मी काय केलं माहिती आहे का, मला एक रेसिपी आठवली. ही रेसिपी मला खूप दिवसाची करूनही पाहिजे होती, खाऊनही पाहिजे होती, म्हणून मी ही रेसिपी केलेली आहे. तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी नाचणीचं पीठ, थोडंसं मीठ आणि पाणी शिंपडत आपल्याला हे जे पीठ आहे ते ओलसर करून घ्यायचं आहे. किती प्रमाणात ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आपल्याला थोडं अगदी हलक्या हाताने पाणी शिंपडायचं आहे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला, फक्त पाणी शिंपडून घ्यायचं आहे, ओलसर करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. म्हणजे काय होते माहिती आहे का, व्यवस्थित आपलं जे आहे ते पीठ वाफवलं जाते. आपलं ओलं करणं गरजेचं आहे. बघा अशा पद्धतीने. आता ज्या पात्रामध्ये आपल्याला पीठ वाफवायचं आहे त्या पात्राला आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे ओलसर केलेलं नाचणीचं पीठ आहे त्यामध्ये टाकून व्यवस्थित पसरून आपल्याला स्टीमरमध्ये याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर माझे मी ढोकळा पात्रामध्ये करते. तुम्हाला जसं करायचं तुम्ही तसं तुमच्या सोयीने करून घेऊ शकता. खूप हेल्दी रेसिपी आहे. बघा हे काय होतं माहिती आहे का, सकाळ जर याचा नाश्ता केला तर हेल्दी सुरुवातही होते आणि खूप वेळपर्यंत पोट भरल्यासारखं वाटते आणि वेस्ट लॉस करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. त्यामध्ये भरपूर प्रकारचे विटॅमिन्स, कॅलरीज सगळं आहे, त्यामुळे पचायला पण चांगले आहे. बघा तर आपलं जे नाचणीचं पीठ आहे ते वाफवून घेतलेलं आहे. बघा छान वाफवून झालेलं आहे आणि हो 10 मिनिटापर्यंत वाफवायचं आहे आपल्याला. मी सांगायची विसरून गेली तुम्हाला. बघा परफेक्ट असं आपलं नाचणीचं पीठ वाफवून झालेलं आहे. आता आपल्याला तडका मारूया. त्यासाठी तडका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स टाकू शकता. तेल गरम झालं त्यामध्ये जिरं, मोहरी आणि उडीद डाळ टाकायची आहे. शेंगदाणे टाकायचे आहे. व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. सोबतच यामध्ये आपण कांदा टाकणार आहे. आणि हो विशेष गोष्ट, महत्त्वाची गोष्ट आहे, आजच्या दिवशी मी माझ्या चॅनलचे नाव चेंज केलेलं आहे. ऋषाली कुकिंग अँड फन केलेलं आहे. आय होप तुम्हाला माझ्या चॅनलचं नाव आवडेल. आतापर्यंत जसं तुम्ही मला सपोर्ट केला आहे तसंच तुम्ही मला आताही यापुढेही सपोर्ट करसाल ही अपेक्षा आहे. मग कांदा शिजल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तीळ टाकायचे आहे. तीळ शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे कांदा पण लगेच शिजतो. बघा आता व्यवस्थित हे सगळं परतलं गेलं की त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे. तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स टाकू शकता. म्हणजे बटाटा किसून, गाजर, गोबी, तुम्हाला जे टाकायचं तुम्ही ते टाकू शकता. टोमॅटो व्यवस्थित नरम झाला की त्यामध्ये आपल्याला वाफवलेलं नाचणीचं पीठ टाकायचं आहे आणि आता त्याला परतून घ्यायचं आहे. फक्त 2 मिनिटं आपल्याला परतायचं आहे. 2 मिनिटानंतर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही आहे. बघा छान असा कलरफुल असा आपला नाचणीचा उपमा तयार झालेला आहे. बघा गरमागरम आपल्याला सर्व करायचा आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहे शेवटी कोथिंबीर आणि मस्त याचा आस्वाद घ्यायचा आहे. आय होप तुम्हाला माझ्या आजची वेट लॉसची नाचणीच्या पिठाचा वाफलेला उपमा नक्कीच आवडला असेल. तर मला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नसेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नवीन नाव तुम्हाला कसं वाटलं हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.